राज्यात मान्सून सक्रिय झाला। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये सकाळपासून ढग दाटून आले होते, त्यानंतर दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली। इकडे नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली। नाशिकला येलो अलर्ट देण्यात आला। पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। नंदुरबारच्या धडगाव शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे। पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात पावसाचं आगमन झालं। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। मात्र अद्याप पेरणीला पूरक असा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना पूरक पावसाची अजूनही अपेक्षा आहे। दरम्यान पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने हजेरी लावली। लोणावळ्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या। पावसाळ्यात पर्यटकांची पसंती लोणावळ्याला असते। आता पावसाच्या हजेरीमुळे पर्यटकांची पावलं पुन्हा लोणावळ्याकडे वळू लागली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशासह पाऊस कोसळतोय। 15 दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली। तळ कोकणात रिमझिम पाऊस कोसळला। रात्रभर जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। तर 27 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला। कालपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला। रायगड जिल्ह्यातल्या दक्षिण भागातील माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर या तालुक्यात रिमझिम पाऊस बरसतोय। रायगड जिल्ह्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला होता। दरम्यान मराठवाड्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती आपण आता जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात काही गावांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली। या पावसामुळे भराडी शिवारात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। मात्र जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। तर हिंगोली शहरात दुपारीच पावसाला सुरुवात झाली। मागील अनेक दिवसांपासून शेतकरी जोरदार स्वरूपाच्या पावसाची प्रतीक्षा करत होता। पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर पेरणी लायक पावसाची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा कायम आहे। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली। पावसाळ्यातील पहिलाच मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत होते। बुलढाण्यात सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। या पावसामुळे शेतकरी सुखावला असून वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। तर गोंदियातही वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस बरसला।